मला सगळी कामं सोडून इथं बोलवताय ना? वा वा, उगाच उगाच असतं काय सगळं? नवरा कामावरनं घरी आल्यावर बायकोने यायला पाहिजे ना त्याच्या समोर. म्हणजे मित्र जर घरी येत असेल तर मैत्रिणीने यायला पाहिजे ना त्याला हेल्प करायला. सर, हा? या आधी काय म्हणालात तुम्ही? मी म्हणालो की मित्र जर येत असेल तर मैत्रिणीने यायला पाहिजे ना त्याच्यासाठी. ते तर नंतर, त्याच्या आधी काय म्हणालात? हे बघ, मला हेच म्हणायचं होतं आणि मी तेच म्हणालो. खरं का? हो. तू तो टॉवेल घे, मी फ्रेश होऊन आलो. आओ, सरांना काय झालंय? हे असं का बघतायत? मला असं का वाटतंय की त्यांनी मला इथं मुद्दाम थांबायला सांगितले? सर, टावल. बरं सर, तुम्हाला अजून काय पाहिजे असेल ना तर आत्ताच सांगा, मी सगळं शोधून इथे काढून ठेवते, नाहीतर परत राहून जाईल. काही नकोय मला. नक्की ना? नाहीतर आता मी खाली जाईल आणि कामाला लागेल, मग तुम्ही परत हाका मारत बसाल, मग मला ते काम सोडून इथं वर यावं लागेल परत. काही मागणार नाहीये मी तुझ्याकडनं आता इथून पुढे. काय झालं हसायला? अहो ते तुम्ही आरशात बघता का जरा? आणि मुद्दाम केलंस ना तू हे सगळं? अहो मी का करेन मुद्दाम? मी काहीच नाही केलं. हो, तू काहीच नाही केलं ना. तुला आज ओळखतोय ना मी. मुद्दाम केलंयस तू हे सगळं. थांब, मी तुझ्याकडे बघतोच. हो सर, मी काहीच नाही केलं सर. बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू. बया, कुठं गेला यो माणूस? काय सांगून बी गेला नाही. सांगून गेला असतं काय पैसे पडले असतं वय? नाही, नुसता माणसाच्या जीवाला गोर लावून जायचं. केव्हा गेल्यात सकाळी, आता एवढी रात झाली तरी अजून पत्ता नाही यांचा. वस्तीतली 2 पोरं पाठवली होती ह्यांना हुडकायला, त्या पोरांचा बी पत्ता नाही अजून. कवा धरून
अरे ये बुवा. मावशी अरे काय झालं सापडलं का आमचं हे? नाही ना मावशी, सगळीकडे हुडाकलं पण बुवा कुठंच सापडलं नाही ते. अरे असं कसं? दारूच्या गुत्त्या बित्त्यावर तर गेलं नाहीत ना? नाही, तिकडं पण बघून आलो पण तिकडे बी नाही ती बुवा. तिकडे बी नाहीत. अरे मग गेलं तरी कुठेही? होय रे रतन, तुम्ही दोघांनी वस्तीच्या बाहेर सगळीकडे नीट बघितलं ना? हो, सगळीकडे बघितलं. रस्त्याच्या कडेला कुठे पडलेत का ते बी बघितलं, पण कुठेच घावलं नाहीत. तिकडं चौकात पण चौकशी केली पण कुणीच बुवासनी बघितलेलं नाही. अरे माझा कर्मा, आता कुठं गेला असतील ही? आणि आता मी कुठं कसं शोधू त्यांना? मावशी तू टेन्शन घेऊ नको, आम्ही तिकडे फाट्या बघून येतो. हे चल. कुठल्या संकटात तर सापडले नसतील ना? नाही देव, आता कुठलं नवीन संकट नको रे बाप. आता माझ्यात ते सहन करायची ताकद नाही. राणी बिनीकडे तर गेले नसतील ना? हा, तिलाच विचारून बघते एकदा. आबा ही इमेज बघा. ह्याचा फ्लो जर असाच राहिला ना तर ह्याची एनर्जी ना आपोआपच सेव्ह होईल. हे चांगलं मॉडेल केलंस तू. हे जर का असं नीट फॉलो केलं तर काही टेन्शनच राहणार नाही. गुड, शाबास, कमाल केलीस तू. अशीच मेहनत करत राहा, नक्की यश मिळेल. इंद्रा, तुला भूक लागली असेल ना? जेवायचं का आपण? हा, आओ चला. नाही आई, आम्ही जरा जाऊन येतो, नंतर जेऊ. थोडा प्रॉब्लेम झालाय. काय रे, काय झालं? भाऊ, बुवा घरी आलेच नाहीयेत. काय? पण ते कुठे गेले होते? तेच कळायला मार्ग नाहीये, त्यांचा फोन पण लागत नाहीये. हरवले की काय? आणि काय बोलताय तुम्ही? हरवायला काय ते लहान आहेत का? अरे पण ते राणीच्या आईला काही सांगून गेले नाहीत का कुठे जात आहेत वगैरे? नाही ना, तिला ते एवढंच म्हणाले की एक काम आहे, मी जाऊन येतो. ती पण खूप घाबरली आहे. आम्हाला जाऊन बघावं लागेल का? हो, बरं, जा लवकर. आणि काही लागलं तर कळव रे. मी येऊ का? काही म्हणजे मदत हवी असेल तर? नाही, त्याची काही गरज नाहीये, मी बघतो. ओके, ॲज यू विश. पण बघ, काही लागलं तर फोन कर. हो. इंद्रा, अरे त्यांना शोधायला किती उशीर होईल काही सांगता येत नाही. त्यात तुला भूकही सहन होत नाही. आणि ते सापडलेच नाहीत म्हणजे जेवून गेला असतास तर. नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, पण आता तुम्ही जाताय तर किती उशीर होईल काही सांगता येत नाही ना, म्हणून म्हणाले. नाही पण जा, तुम्ही जा, सापडतील बुवा. इंद्रा, हे बघ, जेवणाचा विषय निघालाय तर पाणी तरी घोट घोट घेऊन जा. तसं जाऊ नका. घ्या. आवा, आम्ही येतो. या. चल. काय एक एक मागं लागेल सांगता येत नाही. कुठं गेले असतील बुवा? काहीच कळत नाहीये. आबा, दादासोबत मी जायला हवं होतं का? अजित, त्याला चालतंय का आपण मदत केलेली? नाही म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या त्याला स्वतःच्या खांद्यावर घ्यायला आवडतात ना. मी आता विचारलं होतं की नाही येऊ की नको मदतीला. तो म्हणाला ना त्याला आत्ता गरज नाहीये म्हणून. तसंच काही लागलं तर कळेल फोन करून, तेव्हा जा. राणी, काळजी करू नकोस. शोधू आपण, त्यांना सापडतील ते. हो, पण कुठं गेले असतील बुवा? घरी आईला पण त्यांनी काहीच सांगितलं नाहीये. मला ना खूप भीती वाटते. हे असं नाही करत ते. कुठं गेले असतील काय माहित आता. मला एक सांग, हे असं या आधी कधी झालंय का ग?
नाही ना, असं नाही करत ते. काय माहित काय झालंय. कधी कधी ना म्हणजे खूप प्यायले की मग असं घरी उशिरा वगैरे येतात. पण मग त्यांना असं शोधायला जावं लागतं. पण अहो नेहमी नाही करत ते. आणि रोज रोज पित सुद्धा नाहीत. कधीतरीच काही टेन्शन आलं तर मग पितात. पण मला तेच कळत नाहीये आता असं काय झालंय. घरी पण काही टेन्शनचं कारण नाहीये, सगळं व्यवस्थित चाललंय. काय कळत पण नाहीये बाबा. ठीक, तू काळजी करू नकोस. असतील इथेच कुठेतरी, सापडतील आपल्याला, शोधू आपण त्यांना. डोंट वरी. सर सर ते तिकडच्या रस्त्याने घेता का? ते हा ना त्यांचा नेहमीचा रस्ता आहे. इथं असतील तर काय माहित. शोधूया का तिकडे जाऊन? शुअर, घेतो मी. राणी, आय डोंट थिंक इथे सापडतील ते आपल्याला. काय वाटतं तुला? इथेही नाहीयेत बुवा. आता इकडे नाहीये तर कुठं गेले असतील. मला तर खूप भीती वाटायला लागली आहे. मला असं वाटतं असं गाडीत बसून आपण त्यांना शोधू तर ते काही सापडणार नाहीये. आपण खाली उतरून कुठेतरी बघूया का? मलाही असंच वाटतंय. आपण ना जरा रस्त्याच्या पलीकडे जाऊन पण शोधूया. उतरूया खाली. मी सांगतोय ना, हा प्लॅन अजिबात फेल जाणार नाहीये. सगळं कसं एकदम ठरल्यासारखं होत आहे आणि यापुढेही तसंच घडणार आहे. व्हेरी गुड. चांगला डाव टाकलास तू. विक्रांत, तू ग्रेट आहेस. कसं काय सुचतं रे तुला असं सगळं? पुढे बघ अजून काय काय घडतंय ते. हो, पण सगळं जरी काय आपल्या मनासारखं घडत असलं ना तरी आपण बेफिकर राहून चालणार नाहीये. आपल्याला आता अजून सावध राहायला हवंय. का? आता सगळं व्यवस्थित घडतंय ना, जसं आपल्याला हवं तसं. हो आई, सगळं काही आपल्याला हवं तसं आपल्या मनासारखं घडतंय. पण आपला प्लॅन अजून पूर्णपणे वर्क झालेला नाहीये. जशी गाडीची गोष्ट त्या बुवाच्या लक्षात आली ना तशीच आपल्याला त्या राणी समोर आणायची आहे. देवकर आणि बुवा सुखरूप असू देत. हे काय चाललंय ना काय माहित बाबा. आताच आई कुठं आजारपणातून बरी झाली आणि आता हे बुवांचं असं. आमच्या घरचं हे दुःख ना कधी दूर होणार आहे कोणाच ठाऊक बाबा. पापी सर्वे मला माफ कर. सर तुम्ही आवाज ऐकला का? कुठला आवाज येतोय ना? बुवांचाच आवाज आहे. इथेच कुठेतरी असतील त्या. राणी, बुवा. सावकाश सावकाश. काय केलंय ते? काय गरज होती बुवा हे सगळं करायची? हा बाई आत्ताच आजारपणात उठलीये. काय करताय तुम्ही? काय करताय बुवा असं? बुवा राणी, ऐक ना. हे बघ, ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि ते काही रिप्लाय करणार नाहीयेत आपल्याला. आपण एक काम करू, त्यांना आधी घरी घेऊन जाऊ. ओके? मलाही नाही पटलंय त्यांचं असं वागणं. पण आई काळजी करत असतील घरी खूप. आधी आपण त्यांना घरी घेऊन जाऊ. त्यांना काही लागलं सवरलंय का ते बघू. चल उचल.
येणार. तोच तर पुढचा प्लॅन आहे. हो बरोबर आहे, पण जर इंदिरा भाऊजींना कळलं तर? नाही हा, ही गोष्ट इंद्राला कळता कामा नाहीये. कोण सांगणार? आपण तर नाही. आणि राहिला प्रश्न बुवांचा, तर बुवा शुद्धीत तर असायला हवे. म्हणजे म्हणालो ना, प्लॅन फुलप्रूफ आहे. जसं ठरलंय तसंच घडणार. बुवा शुद्धीवर येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली मी. म्हणजे नेमकं काय केलंयस? बुवा ज्या गुत्त्यावर दारू प्यायला बसतात तिथे आपला एक माणूस आहे. त्याच्यावर जबाबदारी आहे की बुवांना इतकी दारू पाजायची ना की ते लवकर शुद्धीत येणारच नाहीत. त्याने त्याचं काम चोख केलंय. पण बुवांना जर का लवकर शुद्ध आली तर त्यांना तीच गोष्ट आठवून त्यांचंच मन त्यांना खात राहील. चला आता पुढच्या कामाला लागायला हवं. आणि पुढे काय करायचंय हे मला चांगलंच माहिती आहे. बसा इथं. देवा, परत पेला हो ह्यो माणूस. अहो कुठे गेला होता आणि काय करून घेतलं ही सगळं? कुठनं होतं आठवली तुम्हाला ही? तरी मला वाटलंच होतं एवढी रात झाली अजून घरी आलं नाही म्हणजे कुठेतरी प्यायलाच बसला असतील. काय बोलायचं या माणसाला? चांगलं वागता वागता मध्येच हातानं माती करतो ह्यो माणूस सगळ्याची. अहो काय म्हणते आम्ही? राणे कुठं घावलं ग तुला ही? काय सांगू आई आता. रस्त्याच्या पलीकडे पडले होते. पडलं होतं? अरे माझा कर्मा. अहो काय करून बसलाय? कशाला असं वागता? काय व्हायचं तुम्हाला असं वागून? दारूच प्यायची होती, माझं तरसच द्यायचा होता. तर कशाला ऑपरेशन केलं माझं? कशाला बरी केली मला? बस बस आई, शांत हो अगं तू. असं तरसच द्यायचा होता तर मरून द्यायचं होतं मला. कशाला बरं केलं? बस शांत हो बरं तू. आई शांत व्हा. आणि आता तसंही बोलून त्यांना काहीही करणार नाहीये. आपला बोलून काहीच उपयोग होणार नाही. आता त्यांना आराम करू द्या. तसं तर मलाही प्रचंड राग आलेला आहे त्यांचा. तर बघा, त्यांचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. एवढे रिस्पॉन्सिबल कसे वागू शकतात हे? तुमची राणीची काय अवस्था झाली होती? तुमचा जेव्हा फोन आला तेव्हा राणीचं काय करू? काय करू याच? अगं या माणसाची अक्कल कुठे शांकायला जाते कळायला झालं मग मला. काय हो माणूस सगळ्यांचा जीव असं टांगणीला लावतो या. हे असं दिवस बघण्यापर्यंत मेले असं तरी चालतं. आई अगं काय असं बोलते तू? शांत हो बघू बस. शांतच राहिले ना घराने इतकी वर्ष. या माणसाला कळायला नको का? बाकी सगळं कळतंय, आपल्यावर जीव बी आहे. आणि एवढी एक गोष्ट सोडायला काय या माणसाला समजणं झालं या. आणि अगं आज तुम्ही दोघं होता म्हणून यांना घरी तरी आणलं तुम्ही. नाही तर तिकडच भरून पडलं असतं तर काय केलं असतं घरी? बस किती त्रास करून घेते बस. आई, राणी म्हणते ते बरोबर आहे. तुम्ही काळजी करू नका, मी बोलेन त्यांच्याशी. फारच चुकीचं वागतायत त्यात. आणि हे सगळं कुठे ना कुठे थांबलं पाहिजे. आता तुम्ही समजून सांगू शकता त्यांना. आम्ही तर थकलो सांगून सांगून आणि समजावून. या माणसाच्या डोक्यात काय शिरणं झालंय. मी तर हात टेकल्यात या माणसापुढं. हे बघा, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. तुम्हाला आमच्या मोतारास झालं जावई बाप, माफ करा. पण राणे अगं एवढी रात झाली तरी घरीच आलं नाहीत ग. मला काय सुचनाच म्हणून फोन केला तुम्हाला. आई काय बोलतायत? त्रास कसला त्यात? हे बघा, तुम्ही आता कसलाही विचार करू नका. स्वतःची काळजी घ्या आणि आराम करा. आणि आम्ही आता निघतो. तुम्हाला काही लागलं तर निसंकोचपणे फोन करा. आई आता रडू नको. हा झोप शांत. तुला पण आरामाची गरज आहे. असं काय करते आई? हे आई, तुला एकटं वाटत असेल तर मी थांबू का ग इकडं? हा नाही
नको राहणे. तुला काय तुझा संसार नाही वे, आणि किती दिवस आमचं करत इथं अडकून पडणार आहेस. ही काही ह्या माणसाची पहिली वेळ आहे वे. मला आता सवय झाली बघ. तू जा तुझ्या घरी, येऊ त्याला सकाळपर्यंत. ठीक, मी बघते. मी जा बाळा, तू जा. ठीक आहे. हे बघ, काहीही लागलं तर फोन कर. हा, येते. येतो. इंद्रा, काय झालं रे? सापडले का बुवा? हो. अरे पण असे अचानक गेले कुठे होते? आता सुखरूप आहेत ना? हो. कुठे दारू पिऊन पडले होते की काय? नाही म्हणजे त्यांना सवय आहे असं कळलं होतं मला, म्हणून विचारलं. हो म्हणजे थोडी प्यायले होते, पण आता ठीक आहे. आम्ही सोडून आलो त्यांना घरी. आता रेस्ट करतायत. देवच पावला म्हणायचा. बरं झालं बाई सापडले. त्या राणीच्या आईला केवढं टेन्शन आलं असेल. पण चला, सापडले ना, बरं झालं. बरं, तुम्ही आता फ्रेश व्हा, मी जेवायला वाटते. हो, आलोच. राणी, काय झालं ग बुवांना असं अचानक? एकदम एवढी दारू का प्यायले ते? तेच तर कळना झालंय. रस्त्यावर पडणे इतकी दारू प्यायलेत म्हटल्यावर काळजी करण्यासारखंच काहीतरी असेल. घरी काही झालंय का? नाही. मग एवढे प्यायले कसे? मी सुद्धा तोच विचार करते. म्हणजे घरी काहीच झालेलं नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. आईची तब्येत पण बरी आहे, काहीच काळजी करण्यासारखं नाहीये. तरी सुद्धा कसलं टेन्शन आलंय काही कळतच नाहीये. असेल, पण कदाचित तुला माहित नसेल. म्हणजे तुझ्यापासून काही लपवत तर नाही आहेत ना तुझे बुवा? म्हणजे असं काहीतरी जे तुला माहित नसेल पण त्यांना माहित असेल, आणि त्याचंच त्यांना टेन्शन आलं असेल. नाही तर एवढी दारू का म्हणून पितील ना ते? त्यांना कोणी प्यायला लावली असेल तर? तुम्ही असं का बोलताय? म्हणजे कुणामुळे बुवा प्यायले असतील तर? त्यांच्या या अवस्थेला एखादा माणूस कारणीभूत असेल तर? त्याच्यामुळे ते प्यायले असतील तर? मग काय करशील? काय करशील म्हणजे मी सोडणार नाही त्याला. माझ्या बुवांच्या जीवावरती जो कोणी उठलाय ना, त्याला मी अशीच माफ करू शकत नाही, भले तो कोणी असू देत. कोणीही असला तरी? हो, कोणीही असला तरी त्याला मी त्याच्या कर्माची शिक्षा देणारच.